अस्मिन 11 विरुद्ध रांबेकर या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं अस्मिन 11 संघाने आणि आमंत्रित केलं जातं फलंदाजीसाठी रांबेकर संघाला. दरम्यान सलामी दोन फलंदाज मैदानात रोहन वरेकर आणि तुषार जाधव. मगाच्या मॅचचा हिरो रोहन वरेकर प्रथम फलंदाजी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. सुंदर विश्लेषण त्यांच्या माध्यमातून देखील नक्कीच पाहायला मिळालं. रोहन वरेकर ऑलराऊंडर परफॉर्मन्स मागच्या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळाला आणि सामन्याला विजय मिळवून दिला. त्या दरम्यान एंडवरती पाहायला मिळालं गोलंदाजी मार्कवर सतपान बारगील. दरम्यान रत्नागिरी मध्ये या खेळाडूंनी नक्कीच गोलंदाजीमध्ये नाव कमवलंय. अप्रतिम गोलंदाजी भन्नाट गती मित्रांनी या नक्कीच कला या गोलंदाजामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलं जातं पुढे काढलं जातोय खेळाडू दरम्यान तुषार जाधव याच्यासाठी. या सामन्यासाठी प्रमुख ऋत्विक पाटील पाहायला मिळतात. पहिला चेंडू आकुट चेंडू हलक्यात आणि कटोल ऑफसाईडच्या दिशेत सन्मान दिला जातो. चांगल्या चेंडूवरती एक धाव वसूल केली जाते. एका धावाने वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलं जातंय. एक धाव तुषार जाधव याच्या माध्यमातून एक धाव वसूल केली गेली. आता मात्र स्ट्राईकवर रोहन वरेकर पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगच्या दिशेत बाबू नाकरेकर पाहायला मिळत आहेत. लॉंग शरीफ शहाला बाहेर काढले जाते. दरम्यान क्षेत्ररक्षण थोडस बदललं जाते. त्या दरम्यान दोन्ही खेळाडू थोडेसे सरकवले जात आहेत. टप्प्याचा चेंडू दरम्यान पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर जास्त उसळी घेतोय. पट्टीकडे घेऊन हलक्यात आणि कटवला गेला तो चेंडू आणि एक धाव वसूल केली जाते. धावसंख्येत भर घातली जाते. धावसंख्या झाली 2 धावा. वैयक्तिक खातं मात्र नक्कीच जोडलं जातं. रोहन वरेकर याच्या माध्यमातून सन्मान बारगीर मोठा गोलंदाज आहे त्याला सिंगल डबलचा पावित्रा वापरला जातोय. पुन्हा एकदा सफवान टप्प्यात चेंडू दरम्यान पुन्हा एकदा कटवलं जातोय. एक धाव मात्र नक्कीच वसुली केली जाते. 3 धावा. धावसंख्या झाले 3. सफवान टू रोहन. आता मात्र अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही जिगरी यार आता मात्र विरुद्ध एकमेकाविरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. लोलपुलका चेंडू हाडीत करण्याचा प्रयत्न पुरेपूर बीट केला जात आहे. फसवा चेंडू दरम्यान पूर्णपणे फसवला गेला होता. मॅजिक बॉल फेकला गेला. दरम्यान सफन बारगिरीच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन मिश्रण चेंडू मध्ये पाहायला मिळालं. चेंडू घ्यायचं समजलं नाही. दरम्यान सर्व चेंडू गेला प्रेक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या थांबलेली. धावसंख्या झाली 3 धावा. पुन्हा एकदा सफवान बारगिल स्ट्राईकवर रोहन वरेकर पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हलकात आणि कटवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पुरेपूर बीट केलं जात आहे. सलग 2 चेंडू दिले फेकले जाते. सफवान बारगिरीच्या माध्यमातून या षटकातील शेवटचे चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सफवान बारगिर पाहायला मिळेल. क्लोज घेतला जातोय. दरम्यान ट्रॅप रचला जातोय रोहन वरेकर यांच्यासाठी सफवान बारगिर याच्या माध्यमातून. टप्पे चेंडू आता मात्र उडवला जातोय. चेंडूला पाठवला जातोय. लॉनच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी षटकार. 2 निर्धाव चेंडूंची वसुली मात्र या चेंडूवरती केली जाते. चेंडूला पाठवलं जातंय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ट्रॅप रचला गेला होता या चेंडूसाठी पण हवं याला पाहायला मिळाला. रोहन वरेकर याच्या माध्यमातून निघालेला पहिला षटकार. या 6 धावांनी संघाची वाढीव संख्या झाली 9 धावा.
बिनबाद 9 अशी सलामी जोडी तुषार जाधव आणि रोहन वरेकर आतापर्यंत सिंगल डबलचा पवित्र नक्कीच पाहायला मिळाला. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले त्या दरम्यान सफवान बारगिरीच्या माध्यमातून फेकले गेले. पुढील चेंडूवरती ट्रॅपसला गेला होता रोहन वरेकर साठी वापर केला, हल्ला चढवला गेला, प्रत्युत्तर दिलं गेलं, चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी. त्या दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाले. नवीन षटकाला सुरुवात होईल. शैलेश सावंत गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळते. संघाकडून दुसरा वैयक्तिक पहिले षटक घेऊन अप्रतिम गोलंदाज याच्या माध्यमातून चेंज ऑफ पेस मध्ये परिवर्तन आणि दुसऱ्याने पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाज वक्रगुंड स्पोर्ट्स संघाकडे बिलॉंग करणारा खेळाडू आता मात्र संघाकडे दुसरी गोलंदाजी घेऊन आलाय. चेंडू सुंदर फटकावला आहे. त्या दरम्यान शतक शिकताना 10 धावा आणि संजय सुंदर पैकी गडी बाद झालाय. चांगलं क्षेत्रक्षण त्या दरम्यान पाहायला मिळालं. चांगली पैकी चांगलं कलेक्शन आणि गडी बाद केलं जातोय. रनअप स्वरूपात तुषार जाधव डगआउट मध्ये पाहायला मिळालं. पहिल्या विकेटचं पतंग रामोळकर संघाला पहिला झटका. मंडळाच्या भूमिकेत विशाल जाधव मैदानात येताना पाहायला मिळेल. अप्रतिम फलंदाज संघाचा आयकॉन खेळाडू आहे. उत्तम फलंदाजी याची देखील ओळख आहे. अप्रतिम फटकेबाजी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. दरम्यान गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा शैलेश सावंत स्ट्राईकवर रोहन वरेकर पाहायला मिळेल. आधीच्या चेंडूवरती षटकार मात्र नक्कीच वसूल केला रोहन वरेकर याने. कोलगटात चेंडू फटका फसला आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटली जाते, चेंडू जातोय दंडन करत सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली 13 धावा. चौकार मात्र वसूल केला गेला. रोहन वरेकर याच्या माध्यमातून फसवा चेंडू शैलेश सावंत याच्या माध्यमातून नक्कीच झेल टिपण्याची संधी होती. मैदानात चूक पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी शैलेश सावंत याच्या माध्यमातून 4 धावा नक्कीच वसूल केले जाते रोहन वरेकर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शैलू कुटुंबाच्या आता मात्र जोरदार फटका हवा याला चेंडूला पाठवला जातोय. स्कोरच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी षटकार. विचार मी दाखवतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही दाखवायला. विचार ऑर्गनायझरला विचारायचं. बॉलचा इशारा दरम्यान धावसंख्या झाली 20 धावा. या आधीच्या चेंडूवरती काय फटका सजवला गेला होता. आपण फटका अकुटपणे चेंडू पुरेपूर वापर केला वरून दिलं. 6 धावांसाठी षटकार आला होता. चेंडू पुन्हा एकदा वयाला करण्याचा प्रयत्न पुरेपूर बीट केले जातोय. फटका फसला. दरम्यान अलग कार्पेट चेंडू जातोय 1 धावेसाठी. यापुढे होणारा सामना अहिल वॉरियर्स विरुद्ध एमएस स्पोर्ट्स. दोन्ही संघटनांना विनंती असेल नाणेफेकीसाठी कॉम्प्युटरकडे हजर व्हायचे. दरम्यान एमएस स्पोर्ट्स संघटना एक विनंती असेल आपण कॉम्प्युटरच्या दिशेने वळायचं. या षटकाची शेवटच्या चेंडूवरून पुन्हा एकदा शैलेश सावंत गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळेल. चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. दरम्यान फटका फसला. चेंडू जातोय कार्पेट क्षेत्राच्या हातामध्ये धाव घेण्याची संधी. दरम्यान एका धावेवर थांबवली जाते. एक धाव धावसंख्येत भर केली जाते. धावसंख्या झाली 23 धावा. 23 धावा.
षटकार पार पाडेल. अप्रतिम गोलंदाजी फलंदाजी याच्या माध्यमातून नक्कीच याची कमतरता नक्कीच कालच्या दिवसामध्ये या संघाला नक्कीच जाणवताना पाहायला मिळाली. दरम्यान आता मात्र अनुराज नाटेकर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू सामना करेल. विशाल आयकॉन वर्सेस आयकॉन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर फेकला जातोय, काय चेंडू फेकला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता. विशाल जाधव याला चेंडू वाईट वाटला होता, पण निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पंचाकडे मागणी नक्कीच केली होती, पंच फटावून होते ऋत्विक पाटील. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा अनुराज नाटेकर गोलंदाजी मार्कवर धावताना पाहायला मिळेल. टप्पा चेंडू आता मात्र उडवला जातोय, चेंडूला पाठवलं जातंय सरळ सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. टप्पा चेंडू दरम्यान हल्ला चढवला जातोय, चेंडूला पाठवलं जातोय स्टँड अँड डिलिव्हरी षटकारासाठी 6 धावांसाठी नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला. या 6 धावांनी सांगितली वाईट धावसंख्या झाली 29 धावा, 29 लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान पुन्हा एकदा अनुराज नाटेकर स्ट्राईकवर विशाल जाधव पुलटा चेंडू दरम्यान एक धाव. दरम्यान पुन्हा एकदा अनुराज टप्प्याचा चेंडू आता मात्र व्हाईट बॉलची मागणी केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. आव्हान परीक्षेत धावसंख्येत भर केली जाते. धावसंख्येत 31 धावा, 31 धावा, 31 लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर जास्त उसळ घेतो. चेंडू गेला सरळ रोहन वरेकरच्या डोक्यावरून यक्षच्या हातामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा अनुराज नाटेकर टप्पा चेंडू फटका बसलाय. चेंडू जातोय सरळ जिगरी या अर्ध्याचा शरीफ शाहच्या हातामध्ये. दरम्यान रोहन वरेकर विरुद्ध शरीफ शाह अशी लढत पाहायला मिळाली. त्यामध्ये झेल मात्र टिपली गेली. शरीफ शाहच्या माध्यमातून गरीबात केला जातो. रोहन वरेकर याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय शरीफ शाहच्या माध्यमातून. धावसंख्या झाली 31 धावा, 31 लॉस ऑफ 50 विकेट्स. अनिकेत फौजन मैदानात येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अनुराज नाटेकर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी आणि अनुराजच्या माध्यमातून पाहायला मिळेल. विशाल जाधव याच्या माध्यमातून एक षटकार नक्कीच सजवला गेला अनुराज नाटेकरच्या गोलंदाजीमध्ये. दरम्यान आता मात्र नवीन बॅटर अनिकेत पाटील स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अनुराज टप्प्यात चेंडू मोठा फटका, चेंडूला पाठवलं जातं कोलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. हवाई हल्ला दरम्यान चेंडू पाहायला मिळाला, चेंडूला पाठवलं गेलं स्क्वेअरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. या 6 धावांनी संघाची वाईट धावसंख्या झाली 37 धावा, 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. दरम्यान आता मात्र निर्धार चेंडूची चांगली पाहायला मिळते. षटक सहमतीची घोषणा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 3 षटकाची धावसंख्या झाली 37 धावा, 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. दरम्यान नवीन गोलंदाज शरीफ शाह मैदानात येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. शरीफ शाह संघाकडून शेवटचा हाणामारी षटक घेऊन दरम्यान कानमंत्र घेऊन येताना पाहायला मिळेल विशेषसाठी रोहन वरेकर. दरम्यान या आधी लढत पाहायला मिळाली, झेल टिपली गेली होती शरीफ शाह याच्या माध्यमातून. रोहन वरेकर याला तंबूचा रस्ता दाखवला गेला होता. आता मात्र रोहन वरेकर शरीफ शाह याच्या गोलंदाजीवरती काहीतरी कानमंत्र घेऊन आलाय. आपल्या फलंदाजाला कानमंत्र घेऊन गेलाय. एकाच टीम मधून खेळणारे खेळाडू रोहन वरेकर आणि शरीफ शाह
एकमेकाचा खेळ मात्र नक्कीच एकूणच. टप्पा चेंडू दरम्यान उडवला जातोय, चेंडूला पाठवलं जातंय, बंदी डिरेक्ट हिट झाले असते तर नक्कीच काम तमाम झालं असतं. दरम्यान 2 धावा नक्कीच जाऊन पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी संघाची वाट संख्या होईल 39 धावा. स्पोर्ट्स रोड मजगावकर आपल्याला विनंती असेल आपला संघ नायक कॉमेडी बॉक्स पाठवायचा आहे. मंदार मयेकर जर आपण मैदानात उपस्थित असाल तर कॉमेंट बॉक्स बोलायचं. टप्प्यात चेंडू आता मात्र सर घोषित केलं जातं पण त्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा अवांतरीची धावसंख्येत बॉल केली जाते. धावसंख्या झाली 40 धावा. नाही तर खोलवर टप्प्यात चेंडू आता मात्र बॅटरीकडे घेऊन रिफ्लेक्ट करतोय काम गडी बाद केला जातोय. नीरजच्या माध्यमातून रिफ्लेक्शन केलं जातं. सुंदर गोल टिपली कालच्या दिवसामध्ये काय फलंदाजी घणाघाती फलंदाजी नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपण फटकेबाजी 8 चेंडूत माझ्यामध्ये 27 ते 28 धावा त्यानं कुठल्या होत्या. 4 षटकार 1 चौकार अप्रतिम फलंदाजी आणि संघाला विजय मिळवून दिला होता. दरम्यान आता मात्र एक सुंदर रिफ्लेक्शन पाहायला मिळतंय नीरजच्या माध्यमातून. नवीन फलंदाज संतोष पाटील बंड्या पहिल्या मैदानात पाहायला मिळालं. शरीफ शहा मरखोर स्ट्रायकर बंड्या खोलवर टप्प्यात चेंडू ब्लॉक होलचा पद्धती चेंडू दरम्यान खोलून घालला फटका सन्मान दिला जातो. एकदा मात्र नक्कीच वसूल केली जाते. दरम्यान वैयक्तिक खातं मात्र नक्की जोडलं जातं. बंड्याच्या फलंदाजीचं धावसंख्येत भर घेतली जाते. धावसंख्या झाली 41 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकर करण्यासाठी फलंदाज अनिकेत पाटील या स्ट्रायकर आणले जाते. आतापर्यंत 1 षटकार अनिकेत पाटील याच्या फलंदाजीतून नक्कीच पाहायला मिळाला. टप्पा चेंडू जोरदार फटका हवाई हल्ला दरम्यान पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सफवान बारगीर गडी बाद केला जातो. उंचीचे मात्र 100 गुण लांबी थोडीशी कमी पडली आणि गडी बाद झालाय. जनसंख्येमध्ये 4 गडी बाद 41 धावा. 41 लॉस ऑफ 4 विकेट्स. फलंदाज सुनील कौंडिया मैदानात येताना पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत शरीफ शाळेच्या माध्यमातून पाहायला मिळून टप्प्यात चेंडू उडवला होता. उडवला जरूर नक्की होता आणि पाटील गेले मात्र थोडीशी ताकद कमी झाली. चेंडू उंच गेला आणि सरळ चेंडू पडला. सफल बारगेरी त्या ठिकाणी उभा होता. त्याच्या हातामध्ये सुंदर गोल टिपली गेली. दरम्यान नवीन फलंदाज सुनील कळबटे स्ट्राईकवरती पाहायला मिळालं. शरीफ शाह गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. टप्प्यात चेंडू सन्मान दिला जातो. एकदा मात्र नक्की वसूल केली जाईल. एखादा वेळ समाधान पाहायला मिळेल. धावसंख्या झाली 42. शेवटचे चेंडू बाकी असेल. बरं शेवटचा चेंडू घेऊन शरीफ शाह गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. स्ट्राईकवर बंड्या संतोष पाटील बंड्या स्ट्राईकवरती पाहायला मिळाला. टप्प्यात चेंडू जोरदार फटका चेंडू गेला सर्व क्षेत्राच्या हातामध्ये गडी बाद केला जातो. क्षेत्ररक्षक दरम्यान अवेलेबल केला होता आणि सेमीमध्ये चेंडू दरम्यान बंड्याची विकेट मिळाले. शेवटच्या चेंडूवरती शरीफ शाहच्या दरम्यान या षटकामध्ये एकूण 3 गडी बाद केले जातात आणि निव्वळ 5 धावा खर्च केले जात आहेत. शरीफ शाह खरोखर सुंदर गोलंदाजी शरीफ शाहच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्या दरम्यान धावसंख्या झाली 42 आणि 43 धावांचं उद्दिष्ट ठेवले जाते. हस्टन 11 संघासमोर तर रामदेव संघ आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. हस्टन 11 संघ आपले सलामी 2 फलंदाज मैदानात पाठवायचे.
मोहम्मद स्पोर्ट्स जय मजगावकर नाही आहे. अरे कोण दिसत नाही रे, कोण प्लेयर नाही. पुढं आहे. ए बाबू आई शपथ आणते. स्ट्राईकवरती पाहायला मिळतो. स्ट्राईकवरती अनुराज नाटेकर पुन्हा एकदा विशाल जाधव गोलंदाजी मार्कवर आखूट चेंडू जोरदार फटका हवा यायला चेंडूला पाठवलं जात आहे. सीमारेच्या दिशेला आउटपुट स्लो असल्याने चेंडू मात्र थांबला जातोय. 2 धावा नक्कीच धावून वसूल केल्या जात आहेत. आउटपुट थोडं स्लो असल्यामुळे चेंडू मात्र सीमा पार करत नाहीये. विशाल जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनुराज नाटेकर आता मात्र आखूट टप्प्यात चेंडू जोरदार उडवला जातो. चेंडूला पाठवलं जातंय सरळ सीमारेच्या बाहेर साधावांसाठी षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू बरोबर वापर केला आणि उडवून दिलं सरस कोणाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकाराला. या 6 धावांनी संघाची वाढ धावसंख्या झाली 9 धावा. फोन आला होता, येतो बोललाय. येतो बोलला 5 मिनिटात. पुन्हा एकदा आखोल्या टप्प्यात चेंडू कुजून काढलेला फटका. मध्ये एक डाव दिसायचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. चांगली पैकी चांगलं कलेक्शन दरम्यान एकच डाव एखाद्या वर समाधान पाहायला मिळालं. स्ट्राईकवर सफल वारगी येईल. दरम्यान धावसंख्येत भर घेतली जाईल. धावसंख्या झाली 10 धावा. 10 सालामध्ये दोन्ही फलंदाज मैदानात अनुराज नाटेकर आणि सफल वारगी. दरम्यान विशाल जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आखूट चेंडू दरम्यान पुरेपूर बीट केली जाते. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव वसूल केली जाते. धावसंख्येत भर घातली जाते. धावसंख्या झाली षटकाखेरीस 11 धावा. 18 चेंडूत 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. रोहन वरेकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. 10-15 पंचांच्या डावीबाजून मारा अप्रतिम गोलंदाज बेस्ट वर्सेस बेस्ट रोहन वरेकर विरुद्ध सफान वारगीर अशी लढत नक्कीच पाहायला मिळेल. या दरम्यान रोहन वरेकर जेव्हा फलंदाजीमध्ये होता त्या दरम्यान सफान वारगीर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाला. 2 दक्षिण त्यानंतर षटकार जरी ठोकला होता रोहन वरेकर याने. आता मात्र सफान वारगीर फलंदाजीची भूमिका पार पडतोय आणि रोहन वरेकर गोलंदाजीची भूमिका. आता मात्र काही समीकरण सजवली जाईल.
रोहन वरेकर स्ट्राईकवर युवराज नाटेकर काय चेंडू उडवला जातो आकृत चेंडू पुरेपूर वापर केला फिरला वाटेला आसमानामध्ये साधावासाठी षटकार धावसंख्या झाले 17 धावा यापुढे होणारा सामना एमएच स्पोर्ट्स विरुद्ध वॉरियर्स दोन्ही संघ संघनावर विनंती करतो नाणेफेकीसाठी कमेंट बॉक्समध्ये हजर व्हायचं पुन्हा एकदा कोलवटापैकी पुन्हा एकदा बनवण्याचा प्रयत्न झेलमध्ये संधी सुरेख झेलचं प्रदर्शन मोठी झेल सुटली दरम्यान तुषार जाधव याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं भूगल त्या दरम्यान खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण तुषार जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळालं पण नो बॉल असल्यामुळे त्या दरम्यान गडी बाद झाला नाही खरोखरच कौतुक करायला गेलं तुषार जाधव याचं रेट असेल पुढील चेंडूवरती कोलवटा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर षटकार बोला 17. 16 चेंडूत 17 धावांची गरज समीकरण बदलले जात आहे 2 चेंडूवरती 2 षटकाराला सुरू केली जात आहे 7 चेंडूत 23 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत अनुराज नाटेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळते कर्नाटकाची फलंदाजी अप्रतिम गोलंदाजी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले आतापर्यंत पुन्हा रोहन वरेकर तुमचं मार्गदर्शक नक्कीच आतापर्यंत पाहायला मिळतं आतापर्यंत 13 धावा खर्च केला 14 धावा खर्च केला जातात 15 धावा खर्च केल्या जातात रोहन वरेकर यांच्या माध्यमातून डिस्बॉलचा इशारा त्यांचा ऋत्विक पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय दरम्यान 15 धावा थोडंसं मार्गदर्शक म्हणावं लागेल रोहन वरेकर यांच्या माध्यमातून वारंवार हवाई हल्ला नक्कीच पाहायला मिळतोय कुठे चेंडू पुन्हा एकदा फटका बसला विक्रम सुंदर आता मात्र जेल सुटली जाते तुषार जाधव याच्या माध्यमातून सरळ चेंडू हातामध्ये गेला होता मगाची हार्ड कॅच त्यांनी नक्कीच कंप्लीट केली होती पण आता मात्र इझी जेल सोडली जाते तुषार जाधव याच्या माध्यमातून आता मात्र फ्लोअर चेंडू स्ट्राईकवर सफान दारगीर पाहायला मिळाला हार्दिक करण्याचा प्रयत्न दरम्यान सफान दारगिरीच्या माध्यमातून पाहायला मिळाला चेंडूची सांगता रोहन वर्सेस सफवान पाहायला मिळेल अकुट पद्धतीचा चेंडू फटका फसला चेंडू काही क्षेत्ररक्षक येतोय प्रसाद धुमाळ दरम्यान चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये 2 धावा धावून वसूल केले जात आहेत या षटकातल्या जुने 1 चेंडू बाकी रोहन वरेकर गोलंदाजीवर पाहायला मिळतोय वारंवार 2 षटके नक्कीच खेळले होते त्याप्रमाणे सुंदर कमबॅक रोहन वरेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला पण क्षेत्ररक्षक वारंवार चूक करताना पाहायला मिळतात कोलवटा पश्चिम कोबून काढलेला फटका दरम्यान 1च धाव वसूल केली जाईल चांगलं कमबॅक झालं रोहन वरेकरचं त्या दरम्यान 2 षटकार नक्कीच खेळले त्यानंतर चांगलं कमबॅक झालं होतं धावसंख्या झाली 30 धावा त्यांचं मागणी षटक नक्कीच बनावलं गेलं 19 धावांचं षटक पाहायला मिळतं रोहन वरेकर यांच्या माध्यमातून दरम्यान 2 मोठे फटके मारण्याचे दोन्ही खेळाडूंच्या एक झेल सुटल्या जात आहेत तुषार जाधव त्या दरम्यान अवेलेबल होता हार्ड कॅच नक्कीच पकडली होती पण त्या दरम्यान पंचांच्या माध्यमातून 2 गोल घोषित केला गेला होता आणि दरम्यान फलंदाजी नाबाद ठरला होता त्या पुढील चेंडूवरती षटकार करून चेंडूवरती गडी बाद करण्याची संधी होती डायरेक्ट चेंडू हातात होता तुषार जाधव याच्या माध्यमातून थोडीशी चूक पाहायला मिळाली जेल सुटली शाहरुख वागले कॉम्प्युटरशी संपर्क साधायचा शाहरुख वागले उडो आपोआप उडवा तूच उडव तूच मागू नको
लोकसंख्या जरी 31 झाला. संपला म्हणा त्याला म्हणतो येड बघ काय झालं जिंकले आऊट द्या पण गडीबात केला जातोय. मिराज नाटेकर याच्या स्वरूपात पहिला झटका, पहिला हाजरा, पहिला मोरा टिपला जातोय. हसनैन 11 सांगला जातो. दरम्यान नवीन फलंदाज चांगलाच हाय हिटर मिराज या मैदानात जाताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये काही गणागाती फलंदाजी पाहायला मिळाली. 8 चेंडूत 28 धावांची खेळी, 4 षटकार, 1 चौकार याच्या माध्यमातून काय गणागाती षटकार चौकारांची भरसाच पाहायला मिळाली. आता मात्र पाहूया काय करामत करतो नीरज स्ट्राईकवर माझ्या मते पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अनिकेत पाटील येताना पाहायला मिळते. संघाकडून तिसरं एक पहिलं षटक घेऊन अनिकेत तिसऱ्या षटकावर अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती गेली बाद करून दिला आणि नाटेकर याला पंचवीचा रस्ता दाखवला गेला होता. दरम्यान आता म्हटलं नीरज स्ट्राईकवर पाहायला मिळतो. 9 चेंडूत 12 धावांची गरज. अकुटप्प्यात चेंडू हार्दिक करण्याचा प्रयत्न, फटका फसला. दरम्यान क्षेत्ररक्षक बंद येतो. चेंडू पर्यंत 1 धाव वसूल केली जाते. एका धावावर समाधान धावसंख्येत भर केली जाईल. धावसंख्येमध्ये 32 धावा. पुन्हा एकदा अनिकेत सफवान खोलवर टप्प्यात चेंडू. दरम्यान फुलटप पद्धतीचा खेळ आणि विरुद्ध स्कोर कट केली. दरम्यान 1 धाव दुसऱ्याचा प्रयत्न, धावा देण्याची संधी, 2 धावा नक्की जाऊन पूर्ण केले जातात. खराबपैकी मैदान पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा, या 2 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल 34 धावाचा ठरेल. पुन्हा एकदा अनिकेत अकुटप्प्यात चेंडू. पुन्हा एकदा ऐकताना कटवला चेंडू. दरम्यान क्षेत्ररक्षक दरम्यान सजवला गेला. 1 धाव. धावसंख्येत नक्कीच भर गेली. 3 षटकार केली. धावसंख्या झाली 35 धावा. 6 चेंडूत 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. इकडे कोणतरी बघा आता आमची आहे मॅच. दरम्यान यापुढे होणारा सामना एमएक्स स्पोर्ट्स विरुद्ध अहिल वॉरियर्स. नाणेफेक अहिल वॉरियर्स संघाने आपल्या निर्णय कॉम्प्युटर्स मध्ये करायचं. षटकात सुरुवातीला पहिला चेंडू सामना करेल सफरंगारी. खोलवर टप्प्यात चेंडू तेच मारा. चेंडू फेकला गेला. दरम्यान उडवण्याचा प्रयत्न विशाल जाधव तो दरम्यान पाहायला मिळतोय. चांगली फेकी मैदानामध्ये. चेंडू गेला गोचित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एकूण 2 धावा वसूल केल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल 37 धावा. 5 चेंडू 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावा.
बॉल घ्यायचा आहे तो टप्पाची वाट बघितली. स्ट्राईकवर नीरज पाहायला मिळतोय आतापर्यंत. एका चेंडूने समाचार केला, एका धावेवरती खेळताना पाहायला मिळालं. स्ट्राईकवर नीरज, गोलंदाजी मार्कवर बंड्या. आतापर्यंत सुंदर चेंडू फेकला गेला, पहिला चेंडू. करतो एसी वर बसा गेला. दरम्यान गोलंदाजी मार्कवर बंड्या. आतापर्यंत 4 चेंडूत 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा असं समीकरण सजवले जाते. गोलंदाजी मार्कवर बंड्या, स्ट्राईकवर सफवान बारगील. प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. दरम्यान स्ट्राईकवरती सफवान बारगील पाहायला मिळतोय. 4 चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा एकदा संतोष कोलवे टप्प्यात चेंडू खोचून काढण्याचा प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता सर्व चेंडू फेकला जातोय. खरोखरच कौतुक करावं लागेल. कोलवे टप्प्यात चेंडू ते सारा चेंडू फेकला. सफवान बारगील याला निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बंड्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. कोलवे चेंडू आता मात्र उडवला जातोय. चेंडू जवळ सरळ क्षेत्राच्या हातामध्ये गडी बाद केला जातोय. सफवान बारगील याला तरुणीचा रस्ता दाखवला जातो. संतोष याच्या माध्यमातून खरोखरच सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. सामन्याचा रंग आणला जातोय. काही सामना खेळला जातोय. 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा. चार बॉल झाले. 4 चेंडू फेकले गेले. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दरम्यान थोडं फास्ट खेळायचं मिनिट असेल. नवीन गोलंदाज शैलेश सावंत मैदानात येताना पाहायला मिळतोय. सामना कंपल्सरीचे सैलेशचे दोन्ही संघांनी नोंद घ्या. दरम्यान पॉईंट टेबलवरती दोन्ही संघ खाली पाहायला मिळत आहेत. दरम्यान जिंकायची दोन्ही संघांना गरज आहे. 2 चेंडूत 5 धावांची गरज. सामना कुठे होता कुठे गेलाय. खरोखरच सुंदर गोलंदाजी संतोषाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा बंड्या. स्ट्राईकवरती शैलेश सावंत पाहायला मिळेल. कोलवा टप्प्यात चेंडू खेळ घेण्याची संधी थोडीशी चूक करतोय बंटी. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला पॉईंटच्या दिशेत. आता मात्र एका चेंडूत 4 धावांची गरज. स्ट्राईक रोटेट केली जाते. याच्यामध्ये ताकद आहे. हिरो कालच्या मॅचचा हिरो आता मात्र स्ट्राईक वरती आणला जातोय. एका चेंडूत 4 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर बंड्या पाहायला मिळेल. कालनंतर मात्र नक्कीच दिला जाईल. सर्व सिनियर खेळाडू त्यांची छोटीशी मिटिंग नक्कीच मैदानात पाहायला मिळते. एका चेंडूत 4 धावांची गरज. सामना कुठे होता कुठे गेलाय. दरम्यान जैनब 11 संघाच्या बाजूने सामना होता. आता मात्र संतोष गोलंदाजी मार्कवर आला. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन आतापर्यंत संतोषाच्या माध्यमातून निव्वळ 4 धावा खर्च केला जात आहे. गडी त्या मोबदल्यात खर्च केला जातोय. शेवटचा चेंडू आल्या दरम्यान सामना विजयी ठरला आहे. रामोळकरी संघाचं खरोखरच कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी त्या दरम्यान संतोषाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या सामन्याचा नक्कीच सामनावीर म्हणून घोषित केला जाईल. संतोष याला खरोखरच कौतुक करावे लागेल. सॉरी त्या दरम्यान एक धाव डिक्लेअर स्वरूपात मात्र नक्कीच गेले.